फडणवीसांच्या झूट बोले कव्वा काटेला राऊतांनी जोरदार उत्तर दिले। फडणवीस कावळ्यांच्या हल्ल्यात रक्तबंबाळ झालेत असं राऊतांनी म्हटलंय। खोटे बोलल्यानं कावळ्यांनी त्यांच्यावर अनेकदा हल्ले केलेत। दरम्यान अनिल देशमुखांवर टीका करताना फडणवीसांनी झूट बोले कव्वा काटे, काले कव्वे से डरिये म्हटलं होतं। त्याला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी ही जोरदार उत्तर दिले। पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील संघर्षात संजय राऊतांचीही एंट्री झाली आहे। अनिल देशमुखांनी केलेल्या आरोपांना फडणवीसांनी झूठ बोले कौवा काटे अशा शब्दात उत्तर दिलं होतं। अनिल देशमुख ने ऐसा कहा है, बयान दिया है कि परमवीर सिंह मास्टरमाइंड थे, डील डाली होती ऐसा आरोप केला। झूठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरिए। झूठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरिए। अनिल देशमुखांवर फडणवीसांनी केलेल्या टीकेला संजय राऊतांनी उत्तर दिलंय। फडणवीसांना कावळ्यांनी टोचून रक्तबंबाळ केल्याचा टोला राऊतांनी लगावलाय। त्यांचं बघितलं का शरीर किती कावळ्यांनी टोचून टोचून रक्तबंबाळ झालेलं आहे। पहा तुम्ही त्यांच्याकडे, ते मलमपट्टी केली आहे त्यांनी। झूठ बोलले कव्वा काटे, त्या कावळ्यांनी त्यांच्यावर किती वेळा हल्ले केले आहेत खोटं बोलल्याबद्दल रेटून, ते रक्तबंबाळ झालेले आहे। संजय राऊतांच्या टीकेला भाजपनंही उत्तर दिलं। संजय राऊतांना पोपट समजायचो पण ते कावळे निघाल्याचा टोला भाजपनं लगावलाय। संजय राऊतांनी फडणवीसांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर भाजपचे नेते मंगलप्रभात लोढांनी टीका केली आहे। फडणवीसांना मानणारी जनता संजय राऊतांना धडा शिकवेल असा विश्वास लोढा यांनी व्यक्त केलाय। माननीय देवेंद्रजी फडणवीस ही माझे नेता आहे आणि त्यांच्यावर कोणाने अपशब्द उपयोग केले आहे तर ते माझ्या पण आवडणार नाही, कोणाने आवडणार नाही, महाराष्ट्रात 13 करोड लोकांना पण आवडणार नाही। हा कुठीनकडी थांबावं लागेल। राऊत आणि भाजप नेत्यांमधील आरोप प्रत्यारोपांची सुरुवात कावळे पोपट अशी विशेषणं देऊन झाली आहेत। सुरू झालेल्या या आरोप प्रत्यारोपांच्या पुढच्या सत्रात आता काही प्राणी सुद्धा येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।